उभ्या आयुष्यात किती पण तुम्ही मोठे व्हा, परंतु मायबाप ना, मायबापाशिव कोण शोभा देणार नाही बरं का. मायबापाशिव नव्हं, मायला आणि बापाला एक गोष्ट कायम राहू दे ध्यानात आणि करून करायला शिका. कारण की ह्या दुनियेमध्ये आपण होऊन करायची आहे गोष्ट, नाही मायबापावर अवलंबून राखायची आहे. कारण की ह्या दुनियेमध्ये मायबापाशिव सुखादुखाला कोणच येत नाही बरं का माझ्या भावासारख्या दोस्ता. कारण की दुःखामध्ये सुख येणार आहे आणि सुखामध्ये दुःख येणार आहे आणि दोघे सुद्धा असा पळतच येणार आहे. कारण की त्याला पण माहीत आहे एक दिवस मालकाला सुद्धा माया लावलेली ती माया कायम राहू शकते. असं नाही की त्याला सुद्धा चुकून कळलंय. कारण की आपल्यामुळं मालकाला त्रास नको म्हणून तो एक ना एक दिवस मालकासुद्धा भाकर खाता खाता पुढे येऊन बसणार. तसं उभ्या आयुष्यामध्ये मायबाप ना असल्यावर उभ्या आयुष्यात मायबापाशिव कोण म्हणणार नाही बाबा भाकर खा हे कर. आणि किती बस जवळचं पाहुणं फिवणं ही कोण नाही कुणाचं ह्या भ्रमात राहू नकोस माझ्या भावासारख्या दोस्ता. कारण की ही कुत्रा सुधी कुणाच्या दाराच्या एकदा सुधी गेलेला पुन्हा फिरून तिथं जात नाही, दुसऱ्या दिवशी जातोय कुणाच्या लापाटवणी. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपण तर माणसंच आहे ना, तर उभ्या आयुष्यात आपण चुकून सुधी एकाच्या सुधी नव्हं दुसऱ्याच्या सुधी नग. कारण की मायबाप सावराला आहे ती दुखाला आणि सुखाला. कारण की ह्या गोष्ट ह्या दुनियेमध्ये कुठली सक्सेस नाही अशी नाही. कारण की आपल्यापाशी 500 रुपये जरी नसलं ना आता सध्याला चालवला तर कोण म्हणणार नाही धर मायापासलं 10,000 रुपये. तर मायबापाला 500 रुपये मागू दे लगेच द्यायची तयारी ठेवतोय. म्हणून उभ्या आयुष्यामध्ये तू शेळी भाकर खाता खाता ना मायबापाला तू स्वतःच्या पायावरती किती जरी मोठा झाला तरी विसरण्याचा प्रयत्न करू नको. कारण की ह्या दुनियेमध्ये मायबापाशिव तू शोभाच नाही आणि तू किती पण मोठा हो मग. आणि हे कधीही खरं आहे. आणि एक लाईक आणि एक फॉलोअर्स मायबापासाठी आणि बरं तुमच्या मतानं करा, तसं पण काय नाही. तुम्हाला आवडेल तसं करू शकता, तसं काय नाही. मी बोलायचा प्रयत्न आजपासून ह्याच कापडावरती राहणार, काय पण असू दे मग ह्याच कापडावर राहणार. म्हणून राहतात पैसा असलं ना कपडे बंगला झाडा सगळं घेता येते, परंतु मेहनत सोडायची नाही. आणि मेहनतीला दुसरं कोण येत नाही. आणि दुःख पण आलं तर मायबापाची येते आणि सुख पण आलं तर चांगलं चेहऱ्यावरती त्यांच्याच आनंद येते, दुसऱ्यांच्या नाही. उलट दुसऱ्यांचं आपण स्वतःच्या पायावरती आणि स्वतःच्या हिमतीवरती किती जरी मोठा जरी झालो तर दुसऱ्यानी बघवत नाही. आणि खाली जरी राहिलं तरी काय भिकारी येऊन राहते, ह्याला काहीच किंमत नाही. तसं किंमत आणायची आहे नाही आणायची आहे माझ्या भावा तुझ्याच हातात आहे. काय करायचं तू करायला शिक. नाही सूर्यासाठी चमका जाईना तू सूर्यासारखे चमक, परंतु दुसऱ्यावरती नाही स्वतःवरती अवलंबून राहा आणि मायबापासाठी काय तर करायचं आहे. म्हणून ह्या गोष्टीवर राहा. कारण की गोष्ट पूर्ण वाचून होऊ शकते, लिहिलेलं पण पूर्ण एक अक्षरात लिहून चालत नाही. आणि पूर्ण लिहिलेलं वाक्य स्पष्ट कळलं पाहिजे. तसं उभ्या आयुष्यामध्ये स्वतःचे स्पष्टीकरण स्वतः करायला शिक. नाही दुसऱ्यावरती अवलंबून राहून त्यांचं ऐकून आपण काय करतो ह्याकडे लक्ष देऊ नको. कारण की उभ्या आयुष्यामध्ये आपला संघर्ष आणि दुसऱ्याचा संघर्ष जमीन आसमानाचा फरक आहे. आणि एक जरी वाईट वेळ आणि काळ जरी आला तरी प्रत्येकाच्या पण जीवनामध्ये येत नाही. ज्याच्या जीवनामध्ये भोगाची धमक ठेवतो त्याच्या जीवनामध्ये संघर्ष वाईट काळ ही प्रत्येकाची येतो असं नाही. कारण की बोलताना सुद्धा डोळ्यातून पाणी आलं तर असे येऊ शकत नाही. कारण की त्यानं दुःख भोगलंय तर सुख येणारच आहे. तसं उभ्या आयुष्यामध्ये तो संघर्ष करत राहा. कारण की संघर्ष करता करता दुसरं कोण येणार नाही. कारण की संघर्ष करता करता आपण घरची फॅमिली आपल्याच दुसरं कोण नाही. तसं ह्या फॅमिलीमध्ये स्वतः हिंदी पाहुणं रावळं ही कोणाच टकोऱ्यावर घेऊन बसण्याचा उपयोग नाही. त्यांच्या कामानं आपल्या पैसे नसल्यावर त्यांच्या पैसे पण नसतात. आणि हे कधीही खरं आहे. म्हणून आपण पैसे कमवायला शिका आणि मायबापाकडे बघून एक दिवस लाखाचा आहे वायपट घालून ध्यान कर नका माझ्या भावासारख्या दोस्तांनो. कारण की म्हातारपण आणि तरुणपण हे तर 25 गेलं लगीन येऊन पुन्हा ज्याला 30-35 गेलं खाली राहिलं काय, पुन्हा फॅमिली झाली, पुन्हा पैसा किती कमवला काय नाही. 1,00,000, 2,00,000, 4,00,000, 5,00,000 रुपये कमवलं गरिबीच्या मानानं काय त्या उपयोग त्या पैशाचा. म्हणून 1,00,000-2 कोटी रुपये म्हणत नाही स्वतःसाठी आणि